प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळ्यात प्रथमच SVKM महाविद्यालय येथे सायबर कॉन्क्लेव्ह 1 ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद संपन्न। अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिर संपन्न। कल्याण भवन येथे राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचे आयोजन। वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा संपन्न। आणि देवपुरातील सत्संग कॉलनी येथे गीत गायन स्पर्धेचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील SVKM महाविद्यालय येथे सायबर कॉन्क्लेव्ह 1 ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद शनिवारी मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली। धुळे शहरातील SVKM कॉलेज येथे शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी धुळ्यात प्रथमच आयोजित एक दिवसीय सायबर कॉन्क्लेव्ह 1 मिशन सायबर सेफ खंडेशी राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली। परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरंग कोतवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सरकारी वकील ॲडव्होकेट DY तवर आदी मान्यवर उपस्थित होते। या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर प्रशांत माळी, सायबर कायदा तज्ज्ञ आणि डॉक्टर रक्षित टंडन, आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ज्ञ यांनी मौलिक विचार मांडले। त्यांच्या सत्रांनी उपस्थितांना सायबर जागरूकतेचे महत्त्व पटवून दिले। पॅनल चर्चेमध्ये पोलीस, सरकारी वकील, सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला। डिजिटल हिरो अवॉर्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। त्याच दिवशी सायबर क्लॉक डिजिटल लीगल सर्व्हिस या डिजिटल लॉ फर्मचे उद्घाटनही उत्साहात पार पडले। पॅनल चर्चेमध्ये पोलीस, सरकारी वकील, सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला। डिजिटल हिरो अवॉर्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। त्याच दिवशी सायबर क्लॉक डिजिटल लीगल सर्व्हिस या डिजिटल लॉ फर्मचे उद्घाटनही उत्साहात पार पडले। सदर परिषद यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट चैतन्य भंडारी व त्यांच्या टीम मधील ॲडव्होकेट प्रशांत वाघ, प्राजक्ता राणा, समीर शाह, चार्मिश भंडारी, रियाज शेख आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांनी विशेष परिश्रम घेतले। सायबर कॉन्क्लेव्ह 1 ही केवळ एक परिषद नव्हती, तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्वपूर्ण पाऊल होते। साइबर सुरक्षा देश करने की ली है जिसने जिम्मेदारी। भारत देश साइबर सुरक्षा देश करने की ली है जिसने जिम्मेदारी। उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी। उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी। मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी। मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी। धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी। धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी। भारत को साइबर क्राइम से सेफ रखने का और हो गई है शुरू आपकी तैयारी। और हो गई है शुरू आपकी तैयारी। इसलिए साइबर मिशन और साइबर अवेयरनेस किया है आपने जनहित में जारी। किया है आपने जनहित में जारी। साइबर गुनहगारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी। साइबर गुनहगारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी। आप सब आए और साइबर सेफ मिशन का लाभ लिया। हम है आपके आभारी। हम है आपके आभारी। एक 12 तारखेला आज एक नॅशनल सायबर कॉन्क्लेव्ह 1.0 चं आयोजित धुळे येथे केलं होतं आणि याच्यामध्ये बऱ्याचपैकी भारतातनं लोक जॉईंट होते आणि खास करून भारतातले सुप्रसिद्ध सायबर कायदा तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सर आणि आमचे डॉक्टर रक्षित टंडन सर यांनी देखील नागरिकांना, पोलीस अधिकाऱ्यांना किंवा बरेच शाळेच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन केलं। कमीत कमी SVKMच्या कॅम्पसमध्ये हा हिस्टॉरिक इव्हेंट असेल आणि खानदेशात असा प्रथमच इव्हेंट आम्ही सर्व मिळून ऑर्गनाईज केलेला आहे, जेणेकरून शेवटच्या याच्यामध्ये जे नाशिक, पुणे, मुंबई, इतर स्टेट्समधले ह्या डोमेनमध्ये सायबर क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना देखील सायबर अवेअरनेस फाउंडेशन आणि सायबर क्लॉक डिजिटल लीगल सर्व्हिसेस यांच्या मार्फत डिजिटल हिरो अवॉर्ड्स देण्यात आलेत। हे आमचे डिजिटल हिरो आहेत आणि असेच बरेच इव्हेंट आम्ही फ्युचरमध्ये खानदेशात नव्हे तर पूर्ण भारतातल्या प्रत्येक स्टेट जिल्ह्यात घेऊ अशी अपेक्षा करतो।
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजेपासून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. सायंकाळी 5 पर्यंत रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कारवायात हातभार लावला. श्री अनिरुद्ध आदेश पथक, श्री अनिरुद्ध समर्पण पथक व दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड लिव्हिटेशन सेंटर यांनी रक्तदान शिबिर यशस्वीसाठी विशेष प्रयत्न केले. अनिरुद्ध आदेश पथक आणि यांच्या संयुक्त उद्यमाने महाराष्ट्रात आणि बाहेर 126 केंद्रांवर आज महारक्तदान शिबिर सुरू आहे. दरवर्षी आपल्या संस्थेतर्फे हे शिबिर सुरू असते. आजपर्यंत 1 लाखाच्या वर रक्तदानाचे मोठे युनिट्स आम्ही जमा केलेले आहेत. मुंबईमध्ये हरिगुरुराम इथे मोठ्या प्रमाणात असतो. तिथे सगळे सेंटर आणि अनेक रक्तपेढ्या तिथे रक्तसंकलन करण्यात धुळ्यामध्ये हा उपक्रम अनिरुद्ध धुळे मनकार्मिका भवन आणि मिल परिसर धुळे आणि धुळे तालुक्यातील आता सकाळपासून 9 वाजेपासून सुरुवात होईल. रिस्पॉन्स अगदी चांगल्या पद्धतीने होत आहे. की आमच्या सर्व सद्गुरूंची कृपा आहे. त्यांच्या पद्धतीने झाला उपक्रम सुरू आहे आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या उत्सवानिमित्त रविवारी कल्याण भवन येथे राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात साहित्यिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार आमदार राम बदाने यांच्या हस्ते देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आमदार राघवेंद्र बदाने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विमल वाणी, डॉक्टर सावली राऊत, आशा ब्राह्मणे, प्राध्यापक राजीव आके, प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे, वैष्णवी खंडारे, साहेबराव नंदन, दिनेश चव्हाण, साधना ब्राह्मणकर, उज्ज्वला नगराळे, वैजयंती सिन्नरकर, योगिता कोठेकर, प्रणाली मराठे, दत्तात्रय कल्याणकर आदी साहित्यिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बागोल हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशनचे भास्कर अमृतसागर, नरेंद्र ठाकूर, मच्छिंद्र वाघ, रोहित ठाकूर, भटू पाटील, विजय शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. दिवाळीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांची जयंती आणि पुण्यतिथी असं संयुक्तिक कार्यक्रम घेऊन विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचं आयोजन आपल्या या धुळे शहरामध्ये आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी कल्याण भवन धुळे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून कवी या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. आणि अतिशय दर्जेदार अशा कविता ज्यांच्या लेखणीतून परिवर्तनाची एक चळवळ उभी राहते आहे आणि माणूस घडवण्यामध्ये आणि समता प्रस्थापित करण्यामध्ये ज्या कवितांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे त्या कविता या ठिकाणी आज सर्व धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील रसिकांना ऐकायला मिळत आहेत. निमित्तानं साहित्यिक चळवळ एक चांगल्या प्रकारे पुढे सरकावी आणि साहित्यिकांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळावं हा व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि ज्यांनी परिवर्तनवादी साहित्य लेखनाचा प्रयत्न केलेला आहे आणि करीत आहे अशा महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कारांचं या ठिकाणी आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा बदाने यांच्या शुभ हस्ते
पार पडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं म्हणजेच बाबासाहेबांचा जन्मदिवस हा 14 एप्रिल आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 14 साहित्यिकांना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक शाखा प्रमुख सुनील सोनवणे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे, प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, प्रदेश महासचिव अशोक वसईकर, सहसचिव नरेश सावंत, संपर्क प्रमुख विजय वसईकर, प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत, संघटक समाधान वसईकर, सल्लागार नरेंद्र सोनवणे, अशोक बाविस्कर, उपाध्यक्ष चंद्रकांत अहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज विसावे, रमाकांत बागले, आनंदा महाले, रेखा वागले यांच्यासह सरपंच योगिता चव्हाण, तंटामुक्ताध्यक्ष बालेराव बहिरे, पोलीस पाटील जितेंद्र बेहरे, वारुड शाखा सल्लागार रतिलाल निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा अध्यक्ष सुनील सोनवणे, उपाध्यक्ष दुडको निकम, खजिनदार भरत पवार, सचिव सुखदेव पवार, सल्लागार रतिलाल निकम, आशिष निकम, संदीप निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास निकम यांनी तर आभार प्रदर्शन आशिष निकम यांनी केले. समाजामध्ये आपण जे काही नवीन परिवर्तन घडवायचे असेल, जर समाजात परिवर्तन घडवायचे असेल, समाजाला दिशा द्यायची असेल, त्यासाठी समाजामध्ये एका विचाराची, एका माणसाची, वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धिमान माणसं, कर्तृत्ववान माणसाची ही एकत्र यायला पाहिजे. आणि जेव्हा ते एकत्र येतील समाजाला एक चांगली दिशा या ठिकाणी भेटेल. हे जे आहे या ठिकाणी होत असून आपण असं एकत्रित यावं, संघटित व्हावं, समाजापुढील आव्हाने काय आहेत त्याच्यावरती चर्चा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत होतो. हे प्रयत्न यशस्वी झाले अशीच साथ तुमची कायम असावी ही मी सर्वांतर्फे अपेक्षा करतो. जय राहिलं पाहिजे, संघटित राहिले तरच संघटना तुमच्यासाठी उद्या तुमच्या न्याय हक्काला उभा राहणार आहे. आज या ठिकाणी वारुडमध्ये आपण शाखा फलकाचं अनावरण केलं तर इतकंच करून आपल्याला थांबता येणार नाही. तर या ठिकाणी आपली जी लोकसंख्या आहे, ग्रामपंचायतीच्या काही आपल्या फॅसिलिटी आहेत, इथं समाज भवन कसं उभं राहील, आपल्या समाजावरती कुठं अडी अडचण होते, त्याच्यासाठी काय करता येईल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधून काढायचंय. तर त्यासाठी आपल्या संघटनेमध्ये प्रत्येक क्षेत्रातील समाज बांधव आज आपल्या संघटनेमध्ये काम करतोय. असंच आपण संघटित होऊन काम केलं पाहिजे, एवढीच मी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली जास्त वेळ न घेता महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि काही बापूसाहेब गदमाई गुरुजी व्याख्यानमाला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील सत्संग कॉलनी येथे शनिवारी सायंकाळी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि काही बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व काही बापूसाहेब पुण्यतिथी निमित्त देवपुरातील विमानतळ रोडवरील सत्संग कॉलनीतील प्लॉट नंबर 55 येथे शनिवारी सायंकाळी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळेच्या संचालिका अनुषा सोनवणे या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या माजी सभागृह नेत्या भारती माळी, बापूसाहेब गदमाळी गुरुजी शिक्षण संस्थेच्या संचालिका देवका पाटील या उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत विशारद रवींद्र आहिरराव, संगीत गीत गायन तज्ज्ञ गणपत कासार, संगीत विशारद प्राध्यापक डॉक्टर गायत्री चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अण्णा माळी, राहुल महाजन, ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दिलीप सोनवणे, आनंदा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुले विचार मंच
तसंच करत असतो आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक चांगला संदेश जावा, कुठेतरी जनजागृती व्हावी किंवा आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार हे पुढच्या पिढीकडे कसे जाता येईल किंवा त्यांना कसे ते समजवता येतील, अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो. मागच्या वर्षी देखील, त्याच्या अगोदर म्हणजे थोडंसं मागे जाऊन सांगतो, या गोष्टीची जेव्हा सुरुवात आपण व्याख्यानमालेने केली होती तर प्राचार्य जे खैरनार सर यांचं सर्वप्रथम व्याख्यान ठेवलं होतं आणि बहुजन समाजाची शैक्षणिक चळवळ व तिचा विकास या विषयावर प्राचार्य जे खैरनार सरांनी होतं. त्याच्या बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयावर प्राध्यापक भास्कर दरवडे सर त्या ठिकाणी आपण निबंध स्पर्धा घेतली होती. स्पर्धा देखील इतके निभाले होते आणि त्यामध्ये झाले होते. अशा पद्धतीने एक विविध चांगल्या उपक्रम या ठिकाणी केलेले आहे. यावर्षी काही वेगळा उपक्रम या हेतूने अण्णांनी माझ्याजवळ एक व्यक्त केला, एक नवीन आपण म्हणे गीत गायन स्पर्धा ठेवू, काही हरकत नाही. यांचा जो काही क्लास आहे त्या क्लासला मी गायन आहे रवी नानांचा, त्या ठिकाणी मी गेलो आणि मी बघितलं की अतिशय सुंदर पद्धतीने ते गायन लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत त्या ठिकाणी सहभागी होतात. नानांनी एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्या लोकांना आणि अशा पद्धतीने या भागातल्या चांगल्या एक तसंच आमचे मार्गदर्शक संस्थेच्या शाळेच्या महाजन हायस्कूलच्या उभारणीत ज्यांनी प्रथम शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शिक्षकाची देखील, क्लार्कची देखील आणि काही वेळेस गरज पडली तर शिपायाचं देखील काम केलं, असे सन्माननीय आप्पासाहेब व्ही एन बिरारी म्हणजे विश्रामजी बिरारी सर, आप्पासाहेब विश्रामजी बिरारी सर, रवी नाना असतील आणि आमचे काका संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप बाबा असतील, या ठिकाणी या सर्वांनी येऊन आमचा विनंतीला मान दिला आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा सर्वांचा उत्साह वाढवला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सगळे स्पर्धक आपली वाट बघतायत केव्हा गाणं सुरू होईल, तर जास्त वेळ न घेता अण्णांना आता विनंती करतो की आता लवकर स्पर्धेला सुरुवात करावी. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात प्रथमच SVKM महाविद्यालय येथे सायबर कॉन्क्लेव्ह 1 ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद संपन्न. अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिर संपन्न. कल्याण भवन येथे राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचे आयोजन. वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा संपन्न. आणि देवपुरातील सत्संग कॉलनी येथे गीत गायन स्पर्धेचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.